नमस्कार बाळांनो, बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमची आजी बोलत आहे. आज आपल्यासोबत कोण आहे सांगा बरं? सांगा बरं कोण? ओळखलात ना? आजी आहे, दुसरी नवीन आजी आहे. बरोबर आहे. त्या आजीचं नाव आहे ना रेखा आजी आहे. नमस्कार बाळांनो. तर आज आजी आहे ना रेखा आजी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे बरं का. तुम्ही शांत चित्तानं ऐका. सांगणार का आजी तू आज गोष्ट? हो. जोरात. तर बाळांनो, मी तुम्हाला कुठली गोष्ट सांगू? एका माकडाची आणि एका मुंगीची. तर एका जंगलामध्ये ना एक माकड असतं. ते काय करत असतं? तुमच्यासारखंच उड्या मारत असतं. तुम्ही कशा उड्या मारता ना, तुम्ही कशा उड्या मारता तसं ते पण खूप उड्या मारायचं. आणि ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर यायचं आणि सगळ्या झाडांची फळं तोडायचं. तोडून अर्धवट खायची आणि फेकून द्यायची. मग मुंगी काय करायची? ती सगळी फळं गोळा करायची. गोळा करून तिचं एक वारूळ होतं. त्या वारुळामध्ये नेऊन ठेवायची. त्या वारुळामध्ये ती फळं नेऊन ठेवायची. आणि मग माकड त्या मुंगीला हसायचं. अगं मुंगी मुंगी, तू हे काय करते? ती म्हणायची, नाही रे, ही फळं आपण नेऊन ठेवावीत म्हणजे पुढे आपल्या कामाला येतात. तर माकड तिच्यावरती हसायचं आणि ते काही करायचंच नाही. आळशासारखं बसून राहायचं, खेळायचं. ह्या झाडावर जा, त्या झाडावर जा, ह्या झाडावरची फळं तोड, त्या झाडावरची फळं तोड, हेच करायचं. मग पुढे काय झालं? एके दिवशी ढगं गरजायला लागली, विजा कडकडायला लागल्या, जोरदार पाऊस आला. मग ती सगळी फळं काय झाली ना, संपवून गेली. वाऱ्याने सगळीच फळं पळाली. मग माकडाला जेवायला काहीच राहिलं नाही. मग माकड बसलं उपाशी. त्याला का समजेना आता मला काय करायचं. ते बघायला लागलं, ह्या झाडावरती गेलं बघतो, त्या झाडावरती गेलं बघतो, कुठेच फळं मिळेना त्याला खायला. मग ते आलं मुंगीच्या वारुळापाशी. म्हणालो, मुंगीताई मुंगीताई, मला खूप भूक लागली, मला दे तू फळं खायला. तर मुंगीताई म्हणाली, अरे मी ह्यासाठीच तरी फळं गोळा करून ठेवत होते. तर तेव्हा तू मला हसत होतास, म्हणत होतास तू हे काय करतेस, फुकटची हमाली करतेस. तर ती म्हणाली, ह्याच्यासाठी आपण हे असं करायचं असतं. तेव्हा माकड म्हणालं, हो मुंगीताई, माझं चुकलं, पण आता मला खूप भूक लागली, मला थोडंसं खायला दे. मुंगीताई म्हणाली, ठीक आहे, परत तू असं करू नको. आणि मग माकड तेव्हापासून काय करायला लागलं? आपणही तसं फळं गोळा करून ठेवायची असा विचार करायला लागलं. मग दोघंही मिळून जेवण केली. मग ह्याच्यामधनं तुम्ही काय घेताल अर्थ ह्या गोष्टीचा? की केव्हाही आळशीपणा करायचा नाही, नेहमी कष्ट करायचं. जो कष्ट करतो त्याचं नेहमी चांगलं होतं. समजलं ना बाळांनो? ह्याच्या पुढे तुम्ही छान अभ्यास करणार ना, छान कष्ट घेणार ना?